नमस्कार भक्तांनो, आज आपण बघणार आहोत संत नरहरी सोनार यांच्याविषयी माहिती. संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज हे वारकरी संप्रदायातील एक महान संत होते. ते पंढरपूर येथे राहत होते आणि व्यवसायाने सोनार होते. नरहरी महाराज हे अत्यंत कट्टर शिवशंकराचे भक्त होते. ते इतके एकनिष्ठ होते की ते मुखात दुसऱ्या देवाचे नाव सुद्धा घेत नव्हते. एकदा विठ्ठलाच्या मूर्तीला कंबरपट्टा बनवण्यासाठी एक भक्त नरहरी महाराजांकडे आला. नरहरी महाराजांनी सुरुवातीला नकार दिला, कारण ते दुसऱ्या कोणत्याही देवाचे दर्शन घेत नव्हते आणि ते विठ्ठलाचे देखील दर्शन घेत नव्हते. पण भक्ताच्या आग्रहामुळे त्यांनी अट ठेवली, मी डोळ्यावर पट्टी बांधून काम करीन. अद्भुत म्हणजे जेव्हा त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीला हात लावला तेव्हा त्यांना त्या मूर्तीमध्ये भगवान शिवच जाणवले. त्यांनी पुन्हा पुन्हा स्पर्श करून पाहिले, पण प्रत्येक वेळी त्यांना शिवाचे स्वरूप जाणवायला लागले. त्या क्षणी नरहरी महाराजांना साक्षात्कार झाला. शिव आणि विठ्ठल हे एकच आहे. देव वेगळी नसून एकच परमात्मा आहे. हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा बदल होता. त्या घटनेनंतर त्यांनी विठ्ठल भक्ती स्वीकारली. ते वारकरी संप्रदायामध्ये सामील झाले. त्यांनी अनेक अभंग रचले. संत नरहरी महाराज आपल्याला शिकवतात, देव एकच आहे, फक्त रूपे वेगवेगळी आहेत. भक्तीत भेदभाव नसावा. खरी भक्ती म्हणजे समर्पण आणि एकत्व. भक्तांनो, संत नरहरी महाराजांचे जीवन आपल्याला एकतेचे आणि खऱ्या भक्तीची संदेश देते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः.